Hello students. So आज आम्ही नेक्स्ट क्वेश्चन करूया एक्सरसाइज 4.3 चो. Okay, that is sixth question. If the work done by a body on application of a constant force is directly proportional to the distance traveled by the body, express this in the form of an equation in two variables and draw the graph of the same by taking the constant force as 5 units. Okay. Also read from the graph the work done when the distance traveled by the body is 2 units and 0 units. आता हांगा कितें दिला की वर्क डन असा, कॉन्स्टंट फोर्स असा आणि डिस्टन्स असा. म्हणजे आमकां वर्क हेजो फॉर्म्युला बरोवचो पडटलो. वर्क डन फॉर्म्युला तुम्ही जर 9th सायन्स घेत जाल्यार तितून तो फॉर्म्युला आसा, दॅट इज वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट इज युअर डिस्टन्स. सो हांगा जर हांव लेट वर्क बी एक्स घेता. ओके, आणि दुसरे तेंच्यांनी फोर्स कॉन्स्टंट दिला, दॅट इज 5 युनिट्स. सो फोर्स आमच्या कडेन आसा 5 युनिट्स. ओके, उरलो डिस्प्लेसमेंट दॅट इज डिस्टन्स. लेट डिस्टन्स बी वाय, बिकॉज आमकां ते लिनियर इक्वेशन इन 2 वेरिएबल्स जाय त्या खातीर. सो वर्काच्या जाग्यार हांव एक्स घालता, फोर्साच्या जाग्यार 5 येतलो आणि डिस्प्लेसमेंटाच्या जाग्यार वाय येतलो. सो हे आमचे इक्वेशन एक्स इज इक्वल टू 5y. ओके, आता तेंच्यांनी कितें सांगलां, ऑल्सो रीड फ्रॉम द ग्राफ द वर्क डन वेन द डिस्टन्स ट्रेवल्ड बाय द बॉडी इज 2 युनिट्स. सो वेन द डिस्टन्स म्हणजे वायच्या जाग्यार जर तूं 2 घालता जाल्यार एक्स जातलो 10. सो आमचो वर्क जातलो 10 युनिट्स. ओके, आणि फॉर 0 युनिट इट इज 5 into 0 which is 0 units. Okay, आता this you have to read from the graph म्हटला तर तुवें जर ग्राफ ड्रॉ केलो. ओके, हांव पुसता. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Okay, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हांगा आमकां 10 पेरेंट जाय. आय थिंक एक्स 10 पेरेंट जाय, रायट? हेची गरज ना. सो आता आमचे इक्वेशन असले एक्स इज इक्वल टू 5y आणि वॅल्यूज असले एक्स आणि वाय जेन्ना हांव 2 युनिट रायट 2 घालता तेन्ना एक्स 10 मेळटा आणि 0 घालता तेन्ना 0 मेळटा. सो एक पॉयंट आमचो ओरिजिनर येयलो आणि एक पॉयंट आमचो येतलो 10 आणि 2. सो हांगा सो ही जातली लायन. ओके, एक्स इज इक्वल टू 5y. Next question 7. Yamini and Fatima, 2 students of class 9th of a school, together contributed ₹100 towards the Prime Minister's Relief Fund to help the earthquake victims. Write a linear equation which satisfies this data. Okay, you may take their contributions as ₹x and ₹y. Draw the graph of the same. सो हांगा यामिनी आणि फातिमा आसा, तेंच्यांनी टुगेदर 100 रुपया कंट्रिब्यूट केल्या. ओके, आणि तेंच्यांनी एक हिंट दिला की यामिनीन जे कंट्रिब्यूट केल्या ते ₹x आसा आणि फातिमान जे कंट्रिब्यूट केल्या ते ₹y आसा. सो तुमकां हेजो ग्राफ ड्रॉ करूंक जाय.
So let money contributed by Yamini be rupees X and by Fatima by rupees Y. सो टुगेदर म्हणजे हे दोन्ही जर ॲड करीत जाल्यार आमचे 100 येतले. हें इक्वेशन. आतां हांगा पयल्यारूच तुमकां टेबल ड्रॉ करपाक खूब इजी आसा. तुमी 3 पॉयंट घेवं शकता नाल्यार 2 पॉयंट घेवं शकता. सो एक हांव घेता 50-50 रायट. 50-50 तुमकां हें मेळटलो 100. मागीर 0 100 आसा आनी 100 0. ओके. सो हो ड्रॉ करपाकूय खूब इजी आसा. हेजी स्केल हांव डिफरंट घेता. दॅट इज हेजी स्केल मातशी डिफरंट घेवची पडटली कारण 100 दिला. सो हांव 20चो टेबल घेता. 20, 40, 60, 80 एंड 100. सेम वे हांगा 20, 40, 60, 80 एंड 100. ओके. तुम्ही हो सारको ड्रॉ करा. आता फर्स्ट आमचो पॉयंट आसलो 50-50. 50 म्हणजे हांगा आसतलो इन द मिडल. हांगा पॉयंट येतलो. मागीर 100,0 एंड 0,100. सो ही लायन अशी पास जातली. ओके. दिस इज द ग्राफ ऑफ दॅट इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन. 8th question. In countries like USA and Canada, temperature is measured in Fahrenheit, whereas in countries like India, it is measured in Celsius. Here is a linear equation that converts Fahrenheit to Celsius. Okay. Fahrenheit आसा ते सेल्सियसान कन्वर्ट करपा खातीर तेंच्यांनी एक इक्वेशन दिला आणि तेजेर बेस तेंच्यांनी क्वेश्चन दिला. फर्स्ट दिला तेंच्यांनी ड्रॉ द ग्राफ ऑफ द लिनियर इक्वेशन अबाव युजिंग सेल्सियस फॉर एक्स एक्सिस एंड फॅरेनहाइट फॉर वाय एक्सिस. सो पयलीं आमी इक्वेशन बरोवया. F equal to 9/5 to C plus 32. सो तेणी कितें सांगला की सेल्सियस आसा तो एक्स घेया आनी फॅरेनहाइट आसा तो वाय घेया. सो वाय इक्वल टू 9/5 एक्स प्लस 32. हें जालें आमचें इक्वेशन. तुमकां जाय जाल्यार तुमी हो 5 डिनोमिनेटरान नाका जाल्यार सगळ्याक इंटू 5 करूं शकता. ओके. अशें सुद्दां दवरल्यार कांय प्रॉब्लेम ना. आतां तुमकां एक्स असो चूज करूंक जाय की आन्सर हें कट जावंक जाय 5. ओके. सो एक्स जर हांवें 5 घेतलो जाल्यार म्हाका आन्सर कितें येतलें 9 येतलें हांगा रायट. सो एक तर x0 आनी y0 ते बी घेवं शकता. ओके. हांव 2 पॉयंट्स घेता हांगा. एक घेता हांव x इक्वल टू 0. ओके. x इक्वल टू 0 घालीत जाल्यार हो टर्म आख्खो 0 जातलो आनी y 32 मेळटलो. ओके. आनी दुसरो पॉयंट घेता हांव x इक्वल टू 5 म्हणजे कितें जातलें y इक्वल टू 9/5 इंटू 5 प्लस 32. सो हें जातलें y इक्वल टू 9 प्लस 32. सो हो 41 येतलो y. सो दुसरो पॉयंट. ओके. लेट्स ड्रॉ दिस. हांगा बी हांव स्केल व्हडलीच घेता. ओके. सो y आमचो चड आसा 20, 40, 60, 80. 20, 40, 60, 80. ओके. ओके. सो 0,32. सो वायचेर 32. 20 to 30 हांगा आसतलो. 32 समवेर हियर. सो हो पॉयंट जातलो. ओके. देन 5 हो 10 आसतलो.
आणि तेजो अर्दो म्हटल्यार 5 आणि 41 इज समवेअर हियर. सो हांगा येतलो पॉइंट. सो ही लायन अशी वयतली. ओके. नेक्स्ट तेणी सांगला सेकंड क्वेश्चन. दिस इज युअर सेल्सियस रायट. एक्स एक्सिसाचेर सेल्सियस आसा आणि वाय एक्सिसाचेर फॅरनहाइट आसा. सेकंड क्वेश्चन आसा, इफ द टेम्परेचर इज 30 डिग्री सेल्सियस वॉट इज द टेम्परेचर इन फॅरनहाइट. सो हांगा सीचो वॅल्यू दिला तेणी सेकंड क्वेश्चनान. C is given, that is 30 degree. So you have to find F. So C च्या जाग्यार 30 substitute करपाचो. (54 + 32). So Fahrenheit जाता 86 Fahrenheit. Okay. Third question asa, if the temperature is 95 degree Fahrenheit, this is degree Fahrenheit, what is the temperature in Celsius. आता F दिला, C काढूंक जाय. F दिला 95 degree Fahrenheit. You have to find C. सो हांव हांगासर 95 बरयता. ओके. आतां हांव सगळ्याक इंटू 5 करता. सो दॅट हो डिनोमिनेटरांतलो 5 वयतलो. ओके. सो दिस इज 5 5 जा हो हांगा येतलो 32 5 जा 10 69C. ओके. हितूनसून हो मायनस करा 5 1 3 आणि हो 9 डिवायड जातलो. ओके. सो 3 च्या टेबलान वयतात. सो 3 3 जा 9 3 5 जा 15. So C is 35 degree Celsius. Okay. Fourth question, if the temperature is 0 degree Celsius what is the temperature in Fahrenheit, and if the temperature is 0 degree Fahrenheit what is the temperature in Celsius. म्हणजे तुमकां एक तर C0 घेवंक जाय आणि दुसरे केसीन F0 घेवंक जाय. आता C0 घेत जाल्यार आमकां डायरेक्ट आन्सर मेळटा. हो टर्म 0 जातलो. सो 32 येतले आन्सर. आणि जर फॅरनहाइट 0 घेत जाल्यार C कितें जातलें. 0 = 9/5C + 32. हो 32 हांगा हाडा. -32 जालो. ओके. आता हो 5 एका मल्टिप्लाय करा. सो दॅट वॉज 160 रायट ऑन 9C. सो दिस विल बी 9 1 जा 70. सो 9 63 7 17.7 जाता तो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन,